सर्व पुणेकरांना हात जोडून विनंती आणि सर्वप्रथम आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री गेले त्याच्याबद्दल पुन्हा आपण सर्वांनी दुःख एक सेकंदासाठी तरी त्याच्या 2 मिनिटं घेणं गरजेचं आहे, पण आता मोबाईलवर करता येत नाही. तर पुन्हा त्यांच्या आत्म्यास शांती देऊ अशी विनंती करून पुढे थांबतो. आता कसं आहे माहिती कसं, मी एक निवृत्त सैनिक आहे आणि गेले 30 वर्ष सामाजिक कार्य करतो आणि सामाजिक कार्य खऱ्या अर्थाने करतो. मग स्वतःचं घरदार विकून मी भाड्याचं, आता भाडं म्हणता येणार नाही, पण मी अक्षरशः रस्त्यावर आहे गेले 30 वर्ष आणि बरेचसे पुणेकर मला ओळखतात. कारण मी खूप क्रांतिकारक आहे. म्हणजे मी तर याच्यापूर्वी सुद्धा क्रांतीचा एक विषय तुम्हाला सांगतो. मी प्रतिभा पाटलांना घरी पाठवलेला माणूस आहे. आता हे बोलायला नाही पाहिजे, आमच्या त्या भगिनीच आहेत, मोठ्याच आहेत त्याच्या. अशी माझी खूप खूप कामं आहेत. तर मी ज्या घरात राहतो ते मेजर पानसे म्हणून माझे जे मित्र होते ते वारले बिचारे, ते सेकंड वर्ल्ड वॉरचे होते. तर त्यांनी मला म्हटले, सुरेश तू स्वतःचं घर विकून तू आता भाड्याचं घर हुडकायचं धरतोयस. तर तुला माहित नाही कुठं मिळत नाही. माझा बंगला आहे, माझ्या बंगल्याच्या बाहेर 6 सर्वंटच्या क्वार्टर, त्याच्यातले 3 सर्वंटच्या क्वार्टर म्हणजे छोट्याशा आउट हाऊसच्या 3 छोट्या रूम आहेत. 10 बाय 8च्या, म्हणजे आमचे सावरकर 8 बाय 8 मध्ये राहिले ते माझ्या डोक्यात होतं. म्हटलं 8 बाय 8 मध्ये राहणारा माणूस तिथेच प्रातिनिधिक करायचा तर कारण ब्रिटिशांनी त्यांना खूप त्रास देतो. म्हटलं आपली 10 बाय 12ची जरी असली तरी चालेल. मग आम्ही तिथं गेले 35 वर्ष राहतोय. पण आता झालं काय, ते मेजर पानसेच्या माहितीनंतर त्यांच्या मुलाला आता ते घर विकायचं आहे आणि त्यांनी ते घर, हे दोन जे चित्रामध्ये तुम्ही पाहाल, त्या दोघांनी काय केलेलं आहे, त्यांनी 3 तारखेला येऊन आमच्या घरावरच्या गार्डन मध्ये लिटरली हल्ला केला, काही कारण नसताना. त्यांना विचारलं की काही तुमच्याकडे पत्र आहे का, काय, माझ्याकडे क्लिप आहे ती दाखवतो, तुम्ही बघा तिथे वापरा. तर त्यांनी काही नाही, त्यांनी ते तोडाताडी केली, सगळं नुकसान केलं. नुकसान पण आता 2.5 लाखाचं झालं असेल, तो विषय वेगळा. मग त्याच्यासाठी आम्ही एफ आय आर केली. त्याच्या अगोदर आम्ही डीओला जाऊन आरटीआय केला की बाबा हे घर विकतायत, ही सरकारची जागा आहे, एमओडीची जागा आहे, डिफेन्स मिनिस्ट्री जागा आहे, ही जागा कशी विकता येईल यांना, आणि त्याच्यासाठी काही कागदपत्र आहेत का, यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत, काही नाही. फक्त आम्हाला कुणकुण लागली की फार मोठा पैशाचा व्यवहार झालाय, 25-30 कोटीचा व्यवहार झालाय. माहित नाही कितीचा झाला असेल, परमेश्वराला माहिती, आम्हाला काहीच माहिती नाहीये. आणि माझी तर विनंती हीच आहे आपल्यातर्फे की मला न्याय मिळावा. आणि मी समाजासाठी झटतोय. मी या देशाला 71च्या युद्धामध्ये अर्धा लिटर तरी रक्त दिलेला माणूस आहे आणि आता सुद्धा दररोज ऑलमोस्ट माझं थोडं बहुत रक्त सांगतच या देशासाठी. धरणावर मी काम करतो. मी एका धरणावर नाही, मी आता नेरमध्ये, साताऱ्यामध्ये केलं, नाशिकमध्ये करतोय. आणि माझी अजित पवारांना पण परवाचा फोटो तुम्ही पहा, अजित पवारांच्या, माझी तीच चर्चा झाली. म्हणलं साहेब आपण 25 धरणं ह्या मार्च ते जून महिन्यामध्ये करूया, कारण आमच्याकडे 4च महिने असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी पत्रक दिले बघा, त्याच्यात पुढारीमध्ये किती सुंदर बातमी आलेली आहे. माझा असा हाच फोटो आहे मागच्या बाजूनी. तर त्यांना मी हेच गळ घातली की 25 धरणं आपण करूया साहेब. आणि कॉन्ट्रॅक्टही नाही, लोकसभा का, ज्याला माती पाहिजे त्याला घेऊन जाऊन द्या ना, आपलं आयतं फ्रीमध्ये काम होईल ना. आणि सगळा पूर्ण पुणे जिल्हा ऑर्गॅनिक फार्मिंग वर जाईल आणि 12 नवीन धरणं बांधण्याचा फायदा होईल. तर हा विचार घेऊन मी काम करतोय. तर माझ्या घरावरती ज्या पद्धतीने अटॅक झाला, तर माझ्या मुलीला, माझ्या बायकोला, मला सुद्धा शिवाय दिला. मी तिथं पडलो, मला खूप लागलं, तर मला इंजेक्शन घ्यावं लागलं जाऊन दुसऱ्या दिवशी मिलचे हॉस्पिटलमध्ये जाऊन. तर ही दादागिरी चाललेली. आणि हे 2 ग्रस्त, त्यांची नावं तुम्हाला मी देतो. तुम्ही डीओला विचारा ना हे प्रश्न की बाबा सेल डीड हुआ क्या, परमिशन आपने दिया क्या. तुम्ही परमिशन नाही दिली तर हे येऊन दादागिरी का करतात. आता इथं मगाशी एक जण म्हटले की ते एफ-आय-आर केला. अरे एफ-आय-आर वाल्याला घर खरेदी विक्रीचा काही संबंध नाहीये, तो एफ-आय-आर त्याच्या पुरता आहे. इकडे तुम्हाला डीओलाच विचारायला पाहिजे तुम्हारे पास क्या, तो नहीं तो आर्मी अथॉरिटीला विचारा, त्या ब्रिगेडियरला जाऊन विचारा कि कोई तुमने परमिशन दिया है इनको घर बेचने के लिए और कितने में बेच रहे हो. ते काहीच नाही कोणाला माहिती. मुघलाई आल्यासारखं वाटायला लागलं. दुःख होतं, खूप दुःख होतं. तर माझी विनंती हीच आहे, कारण मला सुद्धा, मी जेव्हा राष्ट्रपतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं, तर तुम्ही मीडियानेच हा विषय चिरडून धरला, नाही तर माझ्यासारख्याला तर चिरडून टाकलं असतं कधीच. मी 6 महिने ऑलमोस्ट एव्हरी डे, सेकंड डे टीव्हीवर आणि इकडे असायचो. आणि तुमच्या मीडियाचाच तो विजय मी कायम म्हणतो, आज सुद्धा मी म्हणतो, हा मीडियाचाच विजय होता. म्हणून मी एका राष्ट्रपतीला घरी पाठवू शकतो. आणि त्याच्यानंतर किती चांगला कायदा झाला. आता कुणाला सुद्धा, कुठल्याही राजकारण्याला आर्मीची जागा दिली जात नाही. तर कुणाला तरी वाहून घ्यावं लागतं विषयाला, तर त्याचे फळ दुसऱ्याला मिळतात. आता मी स्वतःला ज्या पद्धतीने, माझ्यासारखे अजून काही असतील सैनिक जे कुठेतरी असे राहत असतील, त्यांना सुद्धा त्रास होत असेल, पण बिचारे बोलत नाही.
आता माझ्याकडे तेवढीच शक्ती आहे, मी बोलणाऱ्यापैकी आहे, मी थोडा क्रांतिकारक असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आता हे सुद्धा माझं गेल्या 20 वर्षापासूनचं ओळखीचं आहे. हे सगळ्यांना पण खूप दिवसापासून ओळखतो, तुम्हाला पण ओळखतो. तर आता माझी तर विनंती आहे की मोठ्या चॅनल्सनी पण, तुमचे तर सगळे चॅनल आहेच आहे, पण ह्याला अजून त्याला पब्लिसिटी द्या. म्हणजे सुरेश पाटील पर्से नाही, मी तर काय अजून कुठेही जाऊन राहील. मला तर धरणावरती तिथं शेतकरी फुकट जागा देत आहेत की साहेब तुम्ही या, आम्हाला तुमचा सहवास पाहिजे. कालच मी कल्याणमध्ये होतो, सिंहगडच्या पायथ्याशी 100 विद्यार्थी तुमच्या SSPMS चे, तिथे 2 दिवस मी तिथे होतो. ते श्रमदान करून तिथं तळ आम्ही करत होतो. त्याचं पण तुम्ही बातमी करा, मी तर म्हणतो. आणि माझ्याकडे इन्व्हेरेबली त्याच्या अगोदर पुणा कॉलेजचे 70 विद्यार्थी येऊन NSS चे विद्यार्थी माझ्या इथं राहिले होते. त्याच्या अगोदर वाडे कॉलेजचे 100 विद्यार्थी येऊन राहिले. 7 दिवस राहतात. आजकाल हे फार सुंदर कल्पना आलेली आहे. NSS म्हणून हा जो प्रकार आहे NCC सारखा, त्यांना 7 दिवसाचं कॅम्पिंग करावं लागतं खेडेगावात जाऊन. तर माझ्या इथे येऊन ऑलमोस्ट दर आठवड्याला कोणी ना कोणी असतं. तुम्ही येऊन बघा किती सुंदर केलंय ते. जी कारवाई न झाल्यास काय असेल? हा, माझी तर विनंती आहे की कारवाई व्हावी, म्हणजे पोलिसांनी कारवाई करावी आणि DOने त्याच्यावरती कारवाई करावी की बाई गव्हर्नमेंटच्या कुठल्याही MOD ची परमिशन नसताना तुम्ही ही जागा कशी विकताय, आणि विकत असाल तर त्याचे काय डॉक्युमेंट्स आहे ते दाखवणं गरजेचं आहे. आणि हे दोन जे सौरभ अंकलेसरिया आणि त्याची बहीण ती जी पण आहे ती पर्सिस जी पण आहे, त्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे. अक्षरशः त्यांनी, म्हणजे ज्याला म्हणतो ना की इतके गुंडे आणून, आणि काही जरूर नाही ना, अरे आमच्याशी संवाद केला असता तर आम्ही तुम्हाला म्हटलं असतं ना घ्या, आम्हाला 2 पैसे द्या, आम्ही कुठं भाड्याने राहू. पण आता माझी मागणी हीच आहे, ह्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे. आणि DO कडून परमिशनचं पत्र आहे का हे तुम्ही सगळ्या जगाला दाखवा. जर असेल येस, आणि कितीचं हा व्यवहार झालाय ते सगळ्यांना माहिती होऊन द्या, कारण फार मोठ्या पैशाचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. सल्यूट करतो. आणि आम्ही सल्यूट का करतो माहितीये का, ते सगळ्या आमच्या नागरिकांना माहिती होणं गरजेचं. आम्ही जेव्हा सीमेवर असतो, अंधार थोडा असतो, आणि आमच्या जेव्हा चौक्या असतात तिथं आम्ही जेव्हा चेक करायला जातो, अंधारात दिसत नाही नीट, पण आमचा जर सैनिक असला तर लांबूनच असं करतो. आणि शत्रूचा जर सैनिक असेल, समजा तिकडे असेल, तर त्याचा हा हात कुठं असतो, ट्रिगरवर असतो, बंदूकवर असतो. म्हणजे मी आता तुम्हाला असं करतो म्हणजे मी तुमचा मित्र आहे, चलो